महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक जिल्हा संपर्क प्रमुखपदी अविनाशजी जाधव यांची निवड झाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर राजेश पटेल, मनसे नेते येवला, तालुका अध्यक्ष शैलेश करपे पाटील, शहराध्यक्ष गौरव कांबळे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना येवला शहर व तालुका आणि सर्व अंगीकृत संघटना. येवल्यातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ देणाऱ्या आणि युवा पिढीला प्रोत्साहन देणाऱ्या भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीग या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे गौशाळा मैदान येवला येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. येवला प्रीमियर लीगमध्ये एकूण 16 संघांचा सहभाग घेतला आहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. येवला प्रीमियर लीग या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाटा विकेट बोथ एंड डे नाईट सामन्यांचा महाराष्ट्रात प्रथमच येवल्यात प्रयोग करण्यात येत आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आकर्षण केवळ येवला तालुक्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्हा आणि राज्यातील क्रिकेटप्रेमींसाठी हे एक वेगळे आकर्षण ठरणार आहे. नवीन तांत्रिक पद्धती, प्रकाश धोतातील सामने आणि स्पर्धेचे व्यावसायिक स्वरूप यामुळे येवला प्रीमियर लीग ही केवळ स्पर्धा नसून एक संस्मरणीय क्रीडा महोत्सव ठरणार आहे. या उद्घाटन प्रसंगी लिजेंड किशोर माळी विरुद्ध मास्टर राजू पवार या 2 संघांमधील सामना खेळवला गेला. यावेळी क्रिकेटप्रेमींनी मैदानावर थरार, जल्लोष आणि क्रीडा रसिकांनी उत्साह अनुभवायला मिळाला. या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांनी फटकेबाजी केली. अनेक दिवसापासूनची येवलेकरांची इच्छा होती की आणि त्यांनी भुजबळ साहेबांकडे माझ्याकडे बराच वेळा त्यांनी सांगितलं की बाबा क्रिकेटच्या मॅचेस आपल्याला घ्यायच्या आहेत आणि म्हणून त्या अनुषंगाने भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीग याचा शुभारंभ आज मोठ्या थाटामाटात झालेला आहे. कप जो आम्ही देणार आहोत त्याचंही अनावरण केलेलं आहे. त्याचबरोबर मोटरसायकल जी आहे त्याचं बक्षीस म्हणून ठेवलेलं आहे. 10 सायकल आहे ते बक्षीस म्हणून ठेवलेलं आहे. अनेक असे वेगवेगळे बक्षीस पारितोषिक सुद्धा ठेवलेले आहे. या YPL मध्ये जे आहे येवला प्रीमियर लीग जी आहे ह्याच्यामध्ये जे आहे आपल्या येवला तालुक्यातील जे 8 गट आहेत त्या 8 गटाचे प्रत्येक गटातून एक टीम आहे आणि नंतर शहरातून 4 टीम्स आणि प्लस 4 टीम ज्या आहेत ह्या मैदानावर जे रोज प्रॅक्टिस करतात अशा ह्या 4 टीम असं मिळून 16 टीम्स जे आहेत ह्याच्यामध्ये सहभागी होत आहे. पुढचे 9 दिवस 7 तारखेपर्यंत हे सामने चालणार आहेत. मी येवलेकरांना आणि बाकीच्या सर्व नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे आणि पुढचे जे 8 दिवस आहेत त्या प्रत्येक सामन्याला सुद्धा असा प्रतिसाद जो आहे येवलेकरांकडून लाभेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.